मन मंदिरा गजर भक्तीचा. वाडवडिलांचं सोनं जतन करून ठेवायचं असतं, मोडायचं नसतं. तसा अमृतानुभव नीट जतन करून ठेवा. त्याचे तुकडे पाडू नका मिथ्यान सत्य म्हणून. आलं का लक्षात? हे सत्य आहे का मिथ्या आहे का बद्ध आहे हे तुकडेच पाडू नका. हा अमृतानुभव आहे, हा सोन्यासारखा बोध आहे, भंगार नाही भांगार आहे. जतन करावं. तसं काही काही गोष्टी आज सध्या कसं आहे, वाडवडिलाची जमीन जतन करत चला, वर्षाला भाव वाढत आहे. काय विकली हातातून गेली. मग ज्यांनी गेल्या वर्षी जमिनी विकल्या ना त्या तर डोक्याला हात लावून बसले. अहो काय हो, गेल्या वर्षी आम्ही 5 लाखाला यांना 10 लाख काय बुद्धी झाली. आम्हाला वाटलं तेव्हा घेतली आम्ही 1000ला, आता मिळावं पण फटका बसला ना. इंग्रजीमध्ये शब्द आहे रिअल इस्टेट. रिअल इस्टेट शब्दाचा अर्थ त्याचा भाव कधीही कमी होत नाही. रिअल इस्टेट ती मेंटेनन्स करायची असते, ती विकायची नसते. तसं हे तत्वज्ञान आहे, हे असं तसं काही सांगायचं नसतं. मग सत्यान मिथ्यान अमकं नाही आहे, हे आहे तर असा. जशी जशी प्रतीती येईल तसा तसा आनंद द्विगुणित होईल. यालाच आत्मज्ञान म्हणावं, याला अध्यात्मज्ञान म्हणावं. जशी जशी प्रतीती, जशी जशी अनुभूती, बरं का, तसं तसं आत्मसाक्षात्कार होत जाईल. म्हणून महाराज म्हणाले मग सालीचे पांघरुण तरी व्यर्थ पडिले जे नेजाण तयाचेची, थिते एकत्व फेडीजे साली असारा म्हणून सांडीजे, तरी सालीचे निवाजे गर्भची विघडे. अरे एक 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 काढायला जाल तर काय शिल्लक राहील, सगळं संपून जाईल रे बाप्पा. कसं लक्षात येत नाही तुझ्या? तैसे स्वरूप मात्र एक, तेथे योजुनी अनुभव्य अनुभविक, मग कैचे अनुभव सुख पाविजेल. कसं आहे तसं तैसे स्वरूप मात्र एक, तसं स्वरूप कसं आहे इथून तिथून एक आहे. येथे योजुनी अनुभव्य अनुभविक, मग कैचे अनुभव सुख पाविजेल. आता अनुभव सुद्धा निराळा आलाय नाही, अनुभव रूप झालं. काय झालं? परमात्माचा निराळा राहिला नाही. एक परमात्मा त्याचा अनुभव तुम्ही घेतला म्हणजे 2 झालं ना. काय झालं? एक परमात्मा तुम्ही अनुभव घेतला म्हणजे 2 झालं ना. आता अनुभव सुद्धा निराळा नाही, अनुभव सुद्धा त्याचंच स्वरूप आहे. तैसे स्वरूप मात्र एक, येथे योजुनी अनुभव्य अनुभव, मग कैचे अनुभव सुख पाविजेल. स्वरूप एकले चिन्मात्र घन, येथे जरी हे व्रत त्रिविधपण, तरी स्वरूपानुभवाची खूण लाधिली कैसी. स्वरूप एकले चिन्मात्र घन, येथे जरी हे व्रत त्रिविधपण, तरी स्वरूपानुभवाची खूण हे तिन्ही एक कीजेती. हेही नवे अनुभव रीती, मुख्य अनुभवाची अनुभव स्थिती वाचून याशे. ईश्वरी सत्तेबद्दल काहीच बोलता येत नाही, कारण बोलणं त्याच्याने आहे, तर त्याच्याबद्दल काय बोलावं नाही का. ज्याच्याबद्दल बोलायचं ती व्यक्ती परिच्छिन्न असावी लागते. परमात्मा जर अपरिच्छिन्न आहे, माझ्याशी एकरूप आहे, अवघा भरोनी उरलासी वाणी खाणी रूपी रसी गंधी, सर्व रूपानी जर परमात्मा आहे, वाणी सुद्धा जर तोच आहे, तर त्या वाणीने तरी त्याचं वर्णन काय करावं आणि त्या वाणीने त्याचं वर्णन कसं करावं. म्हणून मौन, मौन नाही म्हणले मौनाचंही मौन. काय अवस्था प्राप्त झाली? नुसतं मौन झालं का? नाही, मौनाच्या पलीकडे मौन अवस्था निर्माण झाली. असा विषय चालला होता. मग पुढे आता दृष्टांत खूप देत आहेत महाराज, सुंदर सुंदर. भिंगाच्या चढळा पंधराचा पुंज वेगळा, करिता दैसा निफळांगाचा होय.
हे अभ्रक असतं ना, जे इस्त्रीमध्ये वगैरे टाकतात, त्याला आपण मायका म्हणतो. त्याचे असे पदर पदर एक एक सुटतात. आता काढायला गेलं तर काय काढता? अहो पदर नाहीच, तोच आहे. म्हणून काय म्हणतात, भिंगाच्या टेडला पदराचा पुंज वेगळा, करिता जैसा निष्फळांगाचा होय. मग आता एक एक त्याचा पदर काढून खाली राहील ते मायका, असा आहे का? नाही. इथून तिथून सदा तोच आहे. आता काय सोलतोस? भिंगाचे शुद्धत्व पहावया, पदर टाकीज ती काढून या, मग भिंगा असे असावया. अहो सगळेच जर पदर काढून टाकायला लागला तर भिंगाचं अस्तित्व संपून जाईल. भिंग तरी शिल्लक राहील का? आता काय सोलताय? तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर व्याख्या केली. सुखाची व्याख्या करताना म्हणाले, सोली वजे सुख अतिसुखावनी. सोली व सुख, काय शब्द वापरला? काही काही संत वाङ्मयातले शब्द मोठे गोड असतात. नुसतं सुख नाही, सोली वजे सुख अतिसुखावनी, सोली व सुख, असं हे जे आत्मसुख. या ठिकाणी महाराज म्हणाले, जवजव काढावे पदर, पुढे पुढे पदराचीच थर, मग कैचे निरोपाचार उरे भिंग. जवळजवळ असा पदर काढावा, आणि पदर काढायला गेल्यानंतर खाली काही शिल्लकच राहत नाही, सगळा पदरच आहे. काय काढता? काय सोलता? अहो सोलायला काही शिल्लकच राहिलेलं नाही. तसं आता कितीही बाबा महाराजांनी प्रवचन करू दे आणि कुणी कितीही काही सांगू दे, तरी आता हा विषय असा सोलून सोलून किती काढणार? पुढे पुढे पदराचाची थर, मग कैचे नि रोपाचार उरे भिंग. मग पदर एकवट कीजेती, तरी न चुके पदराची आकृती, भिंगाची एकात्मता स्थिती पावणे राहील. काही जरी झालं तर इथून तिथून पदर आहे. तसं जगत सोलून तुम्हाला परमात्मा भेटेल. विषय कळला का? जगताचा बाद करायचा आणि मग खाली शिल्लक राहील तो परमात्मा. काय विषय काय सांगतो वेदांत? काय सांगतो? माया बाजूला काढा. जगत हे माया कार्य आहे, जगत हे अज्ञान कार्य आहे, हे बाजूला काढा आणि खाली शिल्लक राहील तो परमात्मा. तर या विचाराचं जवळजवळ खंडन करण्याकरता म्हणाले, अहो काय सोलता? कसं सोलून काढता? जो जो पदर सोलून काढावा तो तो आतमध्ये तेच आहे, सोलताच येत नाही. म्हणून जास्ती गडबड न करता, जास्ती भाषा न वाढवता, किमान प्रयत्न केला श्रुतीने सच्चिदानंद. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, त्याचंही खंडन करून टाकलं. मग पदर एकवट कीजेती, तरी न चुके पदराची आकृती, भिंगाची एकात्मता स्थिती पावणेच राहील. एकवट जरी केलं तरी तेच आहे, निराळ केलं तरी तेच आहे. पुढचा दृष्टांत देतात. का गजबिजिला डबा, पांगुरणे केळीचा गावा, सांडी ते वेवाळा उभी कैची कीजे. सांगतात किंवा केळीचा गाभा उष्णतेने त्रासल्यामुळे आपल्या अंगावरची सोपटे टाकून देऊ लागला, तर मग त्यावेळेला उभा कसा करावा? अहो वेष्टन हेच त्याचं जीवन. काय बाजूला करता? केळीचा गाभा माहिती आहे ना, असा. आता दिसायला असा सुंदर दिसतो, पण आहे काय? एक 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 पदर. आता पदरच जर काढला, पदराच्या आत गाभा नाही. माझं बोलणं कळलं? पदराच्या आत गाभा नाही. अहो तो सगळा गाभाच आहे, गाभाच आहे. तसं हा सगळा गाभाच आहे. हे बाजूला सारायचं आणि त्याच्या खाली शिल्लक राहील तो परमात्मा आहे, असं बिलकुल नाही आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, जरा नीट समजून घ्या अमृतानुभव. आला का लक्षात? नीट समजून घ्या. हा विषय असा नव्हे तांदळातले खडे बाजूला काढायचे. आला का लक्षात? हा विषय असा नव्हे की वाल सोलायचे, वाल सोलल्याबरोबरचं टाकून दिलं फलकट आणि आतलं वाल राहिला, तसं नाही आहे.
हे काय वाटाण्याच्या शेंगेसारखं नाही आहे. ओला वाटाणा मटार म्हणता तुम्ही. वरचं फोलकट टाकलं आणि खालचं वाढ, हे तसं नाही आहे. हे कसं आहे, भिंगासारखं आहे. हे कसं आहे, केळीच्या गाभ्यासारखं आहे. मी पुन्हा काल दृष्टांत दिला होता. हे खारी बिस्किटासारखं आहे. ते जसं असं सोलून काढता येत नाही, तसं परमात्मा कोणत्याही विचाराने तुम्हाला असा सोलून बाजूला काढता येणार नाही. तैसे अनुभव्य. म्हणून या ठिकाणी म्हणाले, अथवा केळी कर्दळी गर्भ उबदोनी सांडी सालीचे पांघरुण, तरी व्यर्थ पडिले जिने जाण तयाचे. तिथे एकत्व फेडीजे साली असारा म्हणून सांडीजे, तरी सलिलेचे निव्याजे गर्भची बिघडे. अरे सांडायला गेलं तर काय होईल, काहीच मिळणार नाही. मग साली एक ओटोनी गर्भ साधावा कैसेनी, न सुटे सालीची वाणी मा घे जे काही. काहीही जरी घेतलं, काही सोलायचं जरी म्हटलं तरी निराळं काही सोलता येत नाही. इथून तिथून एक गाभाच आहे, गाभाच आहे. हां, आता सोन्याची एक लगड घेतली, तो म्हणला याच्या आतमध्ये चांगलं सोनं आहे, म्हणून तो जर असं सोलून काढू लागला. हां, हे बघ, जितकं सोलायला जाशील तितकं नुकसान बरं का. जितकं सोलायला जाशील. हां, सोन्याच्या दुकानात काम करतात की नाही जिथे, असं तिथे खाली सबंध हे टाकलेलं असतं आणि तिथला कचरासुद्धा रोज काढत नाहीत. आणि मग तो एकाच दिवशी आठवड्यातून असा सगळा जमा करायचा. कितीतरी सोनं एवढं बारीक 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 कितीतरी सोनं निघतं. मग काम करताना हवेच्या आधाराने उडलं तर एवढं निघतं, म्हणजे सोलता येईल का. अरे एवढा कण जरी पडला तरी त्याचा भाव 26,000 आहे. माझं बोलणं कळलं. एवढा कण जरी पडला तरी त्याचा भाव काय. दुसरा म्हणला अहो कण आहे 26,000. अरे म्हणले भाव 26,000 आहे. मी वजनाबद्दल बोललो नाही, त्याच्या भावाबद्दल बोललो नाही का. भावाबद्दल तुम्हाला माहिती आहे. एखाद्या मोठ्या दुकानात गेला की नाही, हां, वांगी कशी दिली, 30 रुपये. बरं, 30 रुपये. 20 रुपयाला देता का. नाही हो, काय आम्हालाच परवडत नाही, तुम्हाला कुठलं द्यावं. मला 10 किलो पाहिजेत. 10 किलो घ्या, नाही तर अख्खी पाटी घ्या. 30 रुपये म्हणजे 30 रुपये. माझं बोलणं कळलं. तसं सोन्याचा एक कस एवढा जरी घ्या, नाहीतर आणखीन एवढं घ्या, त्याचा भाव त्या भावामध्ये. एक तुम्हाला माहिती आहे का, मजेशीर सुचलं ते सांगतो. व्यवहारात जी किरकोळ गोष्टी असतात ना, त्याचे भाव कमी जास्ती दुकानदार करतो नाही का. आता मी म्हटलं, समजा त्याला वाटलं जाऊ द्या चला घेऊन जा, ते 25 रुपयाने म्हणता येतो. पण सोन्याचा भाव कधीही कोणी कमी जास्ती दुकानदार केल्याचं पाहिलं आहे का तुम्ही. जाणारा सुद्धा म्हणत नाही कमी कर, आणि करणारा तर करतच नाही. माझं बोलणं कळलं का. काय सोन्याचा भाव कधी कमी करता नाही, चांदीचा भाव कधी कमी करता नाही. स्टँडर्ड काय. अहो काय आम्ही तुमचं जुनं गिऱ्हाईक आहो, आम्हाला द्या की 20,000 सोनं. हे बघा जुनं गिऱ्हाईक आहे एवढंच सांगतो, याच्यात मिक्सचर काही नाही. पण हा गव्हर्नमेंटने ठरवलेला भाव आहे, तसं हा सत्तेतला भाव आहे. ओरिजिनल सत्तेतला भाव आहे, तो कमी जास्ती करता येत. हां, वांग कमी जास्ती होतं, दोडका कमी जास्ती होतो, दुधी कमी जास्ती होते. हां, संध्याकाळी आता घाई झाली असेल आणि 1 किलो राहिला असेल तर ते तसंच देऊन टाकतो. वरचं घेऊन टाका, आता कुठे त्याच्याकरता बसायचं, पाऊस पडतोय चला. तसं दुकान बंद करताना तो म्हणला आज किती सोनं शिल्लक राहील ते शेवटच्या माणसाला जा घेऊन जा. आता राहिले ते घेऊन जा. आता कुठे हे दुकानात सांभाळत बसायचं, घेऊन जा. असं कधी झालं नाही. दुकान बंद करायचं आम्हाला, हे बघा आता बंद झालं आहे, तुम्ही उद्या या. कारण ते नसणार नाही.
काही काही गोष्टी अशा आहेत जितक्या ठेवाल तितके किमती वाढतात. तसं सत्तेची प्रतीती जितकी येईल तितकी किंमत वाढली. म्हणून मागे एक शब्द सांगितला होता तुम्हाला, भंगार निराळं आणि भांगार निराळं. घेताना घ्यावं 50 रुपये किलोनी, विकताना विकावं 2.5 रुपयांनी. ते भंगार. आता इथे बरीच जुनी माणसं आहेत. तुमच्या वाडवडिलांनी जर सोनं घेतलं असेल 20 रुपयाली, ते आता त्याच्या पुढे 4 शून्य आली. काय असं कोणी म्हणत नाही, केव्हा घेतला सोनं? आमच्या पंजोबानी. काय भाव होता? 20 रुपये. चला 21 रुपये घेऊन टाका. मन मंदिरा गजर भक्तीचा.